नमस्कार, मी सौरभ कोरटकर. TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता आपण बघूयात महाफास्ट 100. मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. पंतप्रधान मोदींनी 8 महिन्यांपूर्वीच अनावरण केलं होतं. पुतळा कोसळल्यानंतर ठाकरे गट आक्रमक, तर वैभव नाईकांनी थेट सार्वजनिक बांधकाम विभागाचं कार्यालय फोडलं. मोदी जिथे जिथे हात लावतात तिथे तिथे माती होते. शिवरायांचा असा अपमान मुघलांनीही केला नव्हता. मालवणमध्ये शिवरायांचा पुतळा कोसळल्यावर राऊत आक्रमक. वाऱ्याचा ताशी वेग 45 किलोमीटर असल्यानं पुतळ्याचं नुकसान. लवकरात लवकर शिवरायांच्या पुतळ्याची नव्यानं उभारणी करू, मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन. शिंदेंच्या डोक्यात हवा, त्यामुळे ते जमिनीवरच उडतात. शिंदेंकडून मर्जीतल्या ठेकेदारांना पुतळ्याचं काम. शिंदेंनी राजीनामा द्यावा, तर सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना बरखास्त करावं. राऊतांचा हल्लाबोल. सरकार स्वतःचं पाप नौदलावर ढकलतंय. महायुती सरकारकडून शिवाजी महाराजांचा अपमान. सतेज पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल. हा एक अपघात आहे. अपघाताची चौकशी शासन करणार, तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून 100 फुटांचा शिवरायांचा पुतळा उभारू. दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया. दीपक केसरकर आणि सतेज पाटलांकडून पुतळ्याची पाहणी. काल मालवणमध्ये शिवरायांचा पुतळा कोसळला. मालवणमध्ये जे घडलं त्यावरून सरकारच्या वतीनं जनतेची माफी मागतो. आशिष शेलार यांची प्रतिक्रिया. नौदलाच्या अधिकाऱ्यांकडून मालवणच्या राजकोट किल्ल्यावर पाहणी. नौदल अधिकाऱ्यांनी संपूर्ण घटनेचा आढावा घेतला. शिवरायांच्या पुतळा उभारणीत सहभागी असलेल्या ठेकेदार, शिल्पकार, सल्लागार, कंपनी मालकासह जबाबदार व्यक्तींवर गुन्हे दाखल. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांची माहिती. शिवरायांच्या पुतळ्याच्या दुरवस्थेबाबत नौदलाला 20 ऑगस्टला पत्र. शिवरायांच्या पुतळ्याला गंज लागला होता. जबाबदारी नौदलाची होती. सार्वजनिक बांधकाम विभागाची माहिती. आज सरकारसाठी अपशकुन, निसर्गाकडून सूचक इशारा. शिवरायांचा पुतळा आधी कधीच पडला नाही. विरोधकांनी सरकारला घेरलं. पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप. शिवरायांचा पुतळा कोसळल्याची बातमी मनाला वेदना देणारी. 8 महिन्यांपूर्वी उभारलेला पुतळा कोसळतोच कसा? ज्या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे त्याची तपासणी वगैरे काही केली होती का नव्हती? राज ठाकरेंचा ट्विट करत सवाल. शिवरायांचा पुतळा उभारणारा कंत्राटदार, ठाण्यातील निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांची आणि संबंधित अधिकाऱ्यांची निष्पक्ष चौकशी व्हावी. खासदार सुप्रिया सुळेंसह अमोल कोल्हेंची मागणी. दहीहंडी उत्सवानिमित्त मुंबई ठाणे परिसरात गोविंदांचा उत्साह. लाखो रुपयांचं पारितोषिक असलेल्या उंच दहीहंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चुरस रंगणार. बोरिवलीच्या मागेठाणेमध्ये शिंदे गटाच्या प्रकाश सुर्वेंची दहीहंडी. तारामती चॅरिटेबल फाउंडेशनकडून दहीहंडीचं आयोजन. कार्यक्रमात गौतमी पाटीलनं धरला ठेका. विक्रोळीच्या टागोरनगरमध्ये आरंभ आयोजित दहीहंडी. जय जवान पथकाचा रोमहर्षक मनोरा. जय जवान गोविंदा पथकाकडून 9 थरांची सलामी. महिला पथकाकडून 5 थरांची सलामी. दादरच्या आयडियल बुक डेपोजवळील दहीहंडीचं आयोजन. जखमी गोविंदांसाठी मुंबईतील रुग्णालय सज्ज. नायर रुग्णालयामध्ये जखमी गोविंदांसाठी 8 ते 10 खाटा राखीव. जखमी गोविंदांसाठी राज्य सरकारसह पालिका प्रशासन सज्ज. आमदार अजय चौधरींच्या शेवटीत भाजपची दहीहंडी. वरळीच्या जांभोरी मैदानात भाजपची परिवर्तन दहीहंडी. उपमुख्यमंत्री फडणवीस, भाजप मुख्याध्यक्ष आशिष शेलारांसह मराठमोळे सेलिब्रिटी हजेरी लावणार. दादरच्या आयडियल बुक डेपोजवळील दहीहंडीचं आयोजन. महिला गोविंदा पथकातील तरुणींचा उत्साह शिगेला. दहीहंडी उत्सवानिमित्त राज्यभरात उत्साह. ठाण्याच्या रघुनाथ नगरमधील संकल्प चौकात संकल्प प्रतिष्ठानची दहीहंडी. शिंदे गटाचे रवींद्र फाटक यांची दहीहंडी. ठाण्यात शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यातर्फे दहीहंडीचं आयोजन. संस्कृती प्रतिष्ठानच्या दहीहंडीत कोकण नगर पथक रचणार 9 थरांचा मानवी मनोरा. ठाण्यात मनसे नेते अविनाश जाधव यांची दहीहंडी. दहीहंडीचे मानवी मनोरे वेधून घेत आहेत सर्वांचं लक्ष. दादरच्या दहीहंडीमध्ये तरुणींकडून शिवकालीन साहसी खेळांचं प्रदर्शन. तलवारबाजी, काठी फिरवणं आणि कथनाचं सादरीकरण.
ठाकरे गटाकडून निष्ठा दहीहंडीचं आयोजन, खासदार अनिल देसाई आणि वरुण सरदेसाईंकडून निष्ठा दहीहंडीचं आयोजन. महिला गोविंदा पथकांना बक्षिसासोबत वाघनखं देण्यात येणार. महिला आणि लहान मुलांवर होणारे अत्याचार थांबवा, महिला गोविंदांच्या हातात दहीहंडी झळकले फलक, नराधमांना फाशी देऊन न्याय देण्याची मागणी. दादरच्या आयडियल बुक डेपो चौकात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळाकडून दहीहंडी उत्सवाचं आयोजन. दहीहंडी उत्सवात छत्रपती शिवाजी महाराजांवर मानवी देखावा सादर. दादरच्या आयडियल बुक डेपो चौकातील दहीहंडी उत्सवात तानाजी मालुसरेंचा देखावा, सिंहगडावर झालेल्या तानाजी मालुसरे आणि उदयभानच्या लढाईचा देखावा सादर. कल्याणच्या चक्कीनाका परिसरात स्वागत कमानीचा भाग कोसळला. शिंदे गटाचे माजी नगरसेवक विशाल पावशे यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवातील घटनेत कुणालाही दुखापत नाही. नांदेडमध्ये कृष्ण जन्माष्टमीचा जोरदार उत्साह, शहरातील कृष्ण मंदिरात विविध कार्यक्रमांचं आयोजन, भाविकांची मोठी गर्दी. अहमदनगरच्या एकनाथवाडीत कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव साजरा, यावेळी दर्शनासाठी भाविकांची गर्दी. शिर्डीच्या साई मंदिरात श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा, यावेळी मोठ्या संख्येनं साई भक्तांची हजेरी, मंदिरात पारंपरिक पद्धतीनं जन्मोत्सव साजरा. कल्याणमध्ये धाग्याने साकारली श्रीकृष्णाची आकृती, लाल रंगात धागा बुडवून 40 मिनिटात कृष्णाची पेंटिंग तयार. डॉक्टर दिनेश गुप्ता यांचा कलात्मक प्रयोग. कोकणात देखील कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव उत्साहात साजरा, रत्नागिरीतील ग्रामीण भागात कृष्णाच्या मूर्तीची विधिवत पूजा संपन्न. कृष्ण जन्माष्टमी निमित्त मथुरेत भाविकांची गर्दी, पाटण्यातील इस्कॉन मंदिरातही भाविकांनी लावल्या रांगा. चंद्रपूर शहरात जन्माष्टमी निमित्त श्रीकृष्ण शोभायात्रेचं आयोजन, शोभायात्रेत विविध देखावे पाहण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी.